नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आपण आता पुणे रिंग रोडच्या पश्चिम भागामध्ये आहे. W1च्या पॅकेजला आलेलो आहे आणि W1चं माझ्या मागं बघू शकता हे काम तुम्ही. इकडेही W1 म्हणजे आपण प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे, जे पश्चिम भागामधले जे पॅकेजेस आहेत त्याचं काम खूपच वेगाने असं चालू आहे. खूपच वेगाने चालू आहेत. म्हणजे आपण प्रॉपर साईटवर आल्यानंतर आपल्याला कळून जातं की काम कशा प्रकारे चालू आहे. आपण डेली अपडेट महिन्याच्या महिन्याला आपण डेली अपडेट व्हिडिओ टाकतो आहे. आपण पॅकेज टू पॅकेज काही पॅकेज टाकत नाही. ज्या ठिकाणचं काम थोडंसं स्लो आहे त्या ठिकाणचं आपण व्हिडिओ जर टाईम मिळाला तर आपण टाकतो आहे, नाहीतर आपण व्हिडिओ टाकत नाही. पण वेस्ट भागामधले प्रत्येक पॅकेजची कामं खूपच वेगाने असे चालू आहेत. मित्रांनो, W1चं पॅकेज जे आहे हे उर्से गावापासून चालू होतं. म्हणजे मुंबई पुणा एक्सप्रेसवे आहे तो उर्से गावापासून स्टार्ट होतो. जे परंदवाडी आहे, पाचणी गाव आहे आणि केमसेवाडी गावाच्या तिथे हा म्हणजे रिहेगाव, केमसेवाडी रिहेगावच्या जवळपास हे पॅकेज संपतं आणि तिथून पुढं W2चं पॅकेज चालू होतं. आणि मित्रांनो, ह्याचा इंटरचेंज जो आहे हा इंटरचेंज आपल्या मुंबई पुणा एक्सप्रेसवे या ठिकाणी इंटरचेंजचं काम होणार आहे आणि 2028पर्यंत म्हणजे आता जी आपण जे साईटवर आपण जे पाहतो आहे जे कामं चालू आहेत तर ह्याच्या प्रगती जी साईटवर जी चालू आहे ते 2 वर्षाच्या आतच मला वाटतं 2-2.5 वर्षामध्येच हे काम होऊ शकतं. कारण असं काम चालू आहे. खूपच पावसामध्ये पण यांची कामं जोरात चालू होते आणि आता तर उन्हाळा चालू आहे त्यामुळे कामं तर फार वेगाने. टनेलची कामं पण तुम्ही बघू शकता, टनेलची कामं पण जोरात चालू आहेत. इकडे खूपच वेगाने असं कामं चालू आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण प्रत्येक ठिकाणी कामं असे वेगाने चालू आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं आपण शूट घेतो आहे आणि आपण ड्रोनचे पण फुटेज टाकत आहोत जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती आणि एरियल व्ह्यूनी जे काम चालू आहे म्हणजे जे व्ह्यू खूप चांगल्या प्रकारे पाहता येतो. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला डिटेल पूर्ण व्हिडिओ कळून जाईल काम कुठे चालू आहे, किती चालू आहे ते. मित्रांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एका अशा प्रकल्पाची माहिती घेणार आहोत जो पुण्याचा चेहरामोहरा बदलवून टाकणार आहे. हो, मी बोलतो आहे पुणे रिंग रोडबद्दल. आणि आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॅकेज W1ची संपूर्ण आणि ताजी आणि लाईव्ह माहिती. मित्रांनो, आपण आता परंदवाडी गावच्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणीसुद्धा काम वेगाने असं चालू आहे. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील उर्सेपासून सुरू होणारा हा मार्ग कुठून जातो, त्याचं काम किती पूर्ण झालं आहे आणि त्याचा कंत्राटदार मेगा इंजिनियरने नेमकं काय नियोजन केलं आहे आणि हे सगळं आज आपण ग्राउंड रिपोर्टसह पाहणार आहोत. आणि ड्रोनच्या माध्यमातून आपण हा पूर्ण पाहत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की बघा, कारण हा रस्ता तुमच्या घरापासून किती जवळ आहे हे तुम्हाला आज कळणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण परंदवाडी गावच्या जवळ आहे आणि पॅकेज W1ला आहे. मित्रांनो, आपण आता उर्से गावाच्या हद्दीत आहे आणि समोर तुम्ही जो पाहत आहे हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. आणि आपण नेहमी सांगत आलो आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवेला इंटरचेंज हा खूप मोठा होणार आहे. त्यामुळं पुण्यातील वाहतूक कोंडी ही फार कमी होणार आहे. आपण परंदवाडी गावच्या जवळ आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोड हा 172 किलोमीटरचा प्रकल्प आहे आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पश्चिम भाग म्हणजे वेस्टर्न फेज. या पश्चिम भागातील पहिलंच पॅकेज म्हणजे W1 आणि सुरुवात आणि शेवट हा मावळ तालुक्यातील उर्से टोलनाक्यापासून सुरू होतो आणि मुळशीतील केमसेवाडीपर्यंत हा W1चं पॅकेज संपतं आणि केमसेवाडीपासून W2चं पॅकेज चालू होतं. आता W1चं साधारण किलोमीटर हे 14.65
पट्टा आहे. दिसायला ही लांबी कमी वाटत असली तरी तुम्ही हा भाग डोंगराळ असल्याने इथलं इंजिनिअरिंग पाहण्यासारखं आहे. आता ह्या ठिकाणी हा बेबडवळचा समोर डोंगर आहे आणि ह्या ठिकाणी टनेलचं काम चालू होणार आहे. आपण आता चंदनवाडी गावाच्या ठिकाणी आलेलो आहे. आता मित्रांनो, आता गावाची नावे आपण माहिती करून घेऊया, म्हणजे आपले जे सबस्क्रायबर असतील व ते कुठल्या गावातून रस्ता जातो हे पण त्यांना कळायला पाहिजे. तर हा मार्ग उर्शे गाव आहे, परंदवाडी आहे, चांदखेड आहे, धामणे असेल, पाचणे असेल, बेबडवळ आहे, या गावामधून हा रस्ता पुढं जातो. तर मित्रांनो, जर तुम्ही या भागातील असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भागातील काम किती झालेलं आहे. आपण आता चांदखेड गावाच्या जवळ आहे बघा. आता मित्रांनो, आता आपण इथल्या कामाचं जे स्वरूप आहे, स्वरूपाबद्दल आपण पॅकेज W1मध्ये फक्त रस्ता नाही तर अनेक मोठे पूल आहेत, व्हायडक्ट्स आहेत आणि हा 6 लेन रस्ता आहे आणि हा रस्ता 110 मीटर रुंदीचा असून तो पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल आहे, म्हणजे उंचावरून हा रस्ता आहे. म्हणजेच तुम्ही मध्ये कुठूनही गाडी चढू शकणार नाही किंवा उतरू शकणार नाही. तसं आता समृद्धी हवे आहे, समृद्धी हवेसारखाच हा रस्ता होणार आहे. आता ह्यामध्ये डोंगर कापणी म्हणजे हिल कटिंगचं जे आहे, म्हणजे हा पूर्ण मावळचा भाग डोंगराळ आहे. म्हणजे मेघा इंजिनिअरिंगने प्रचंड यंत्रसामग्री वापरून इथे रस्ता तयार केलेला आहे. तुम्ही आता आपण ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही बघतायच की कशा प्रकारे रस्ता तयार झालेला आहे. खूप आव्हानात्मक असं काम आहे. आता आपण इंटरचेंजचं पण आपण सांगितलेलं आहे. आता उर्से येथे मुंबई पुणे एक्सप्रेसला जोडण्यासाठी एक भव्य इंटरचेंज बनवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईवरून येणारी वाहतूक शहरात न जाता थेट साताऱ्याकडे दिशेने वळवता येतील किंवा जे चाकण असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, तळेगाव MIDC असेल, या ठिकाणी वळवता येणार आहे. आता या पॅकेजचं जे काम आहे हे मेघा इंजिनिअरकडे आहे आणि मित्रांनो, आपण आदले खुर्द जे गाव आहे या गावामध्ये आपण आहे. आता या ठिकाणी सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पहा काम कशा प्रकारे चालू आहे. इंटरचेंज असतील, डक्स असतील, हे जे काम चालू आहे. मित्रांनो, आता पुणे रिंग रोड या रस्त्यामुळे पुण्याच्या पश्चिम भागातील म्हणजे रिअल इस्टेटला खूप मोठी चालना मिळणार आहे. म्हणजे आपण आता जे सांगत आलो आहे की जमिनीचे दर तर खूप असे गगनाला भिडले जाणारे आहेत आणि उर्से असेल किंवा परंदवाडी असेल हा परिसर न्यू पुणे म्हणून ओळखला जाऊ शकेल. कारण जमिनीचे भाव वाढल्यानंतर खूपच इथल्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आता मित्रांनो, आता हा रस्ता झाल्यानंतर आता याचा फायदा आपण काय होईल हे सुद्धा आपण जाणून घेऊया. ट्रॅफिकमधून सुटका होणार आहे. सध्या मुंबईवरून सातारा किंवा कोल्हापूरला जाण्यासाठी आपण कात्रज किंवा चांदणी चौकातून आपल्याला जावं लागतं, जिथे प्रचंड ट्रॅफिक असतं. आणि रिंग रोड झाल्यामुळे किंवा रिंग रोडमुळे तुम्ही शहराला पूर्णपणे बायपास करू शकाल. म्हणजे तुम्हाला सिटीत जाण्याची गरज नाही, तुम्ही बाहेरच्या बाहेरच जाऊ शकता. आता ह्याच्यावरती ताशी 120 किमी वेगाने गाडी चालवता येणार असल्याचे सांगितले जात आहे. जो प्रवास सध्या 1.5 ते 2 तास आपण लागतो तो अवघ्या 15 ते 20 मिनटात पूर्ण होईल. आता ह्याची कनेक्टिव्हिटी आपण बघूया की हा रस्ता झाल्यावर आपल्याला कसं जाता येईल. आता हिंजवडी IT पार्क आहे किंवा तळेगाव MIDC आहे, या दोन्ही महत्त्वाचं जे IT आहेत, IT हब, तर
ह्या दोन्ही ठिकाणी हा रस्ता जोडला जाणार आहे. आणि मित्रांनो, आता पुणे रिंग रोड पॅकेज W1चा म्हणजे काम जे वेगाने सुरू आहे ते पाहता लवकरच आपण यावरून गाडी चालवू शकू अशी आशा आहे. म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे की 2028 पर्यंत म्हणजे 2 वर्षामध्ये, आता 3 वर्षात आता 26 चालू आहे, म्हणजे 27-28 म्हणजे 28पर्यंत ह्याचं काम होऊ शकतं. कारण आपण जे आता लाईव्ह ग्राउंडवर आपण जो पाहत आहे जे काम चालू आहे, म्हणजे पावसामध्ये पण W1चं पॅकेज म्हणजे काम खूप वेगाने चालू होतं. म्हणजे मेगा इंजिनिअरिंगने काम खूपच जोरात तसाने वेगाने काम चालू केलेलं आहे. मशिनरी पण खूप लावलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या रस्त्याबद्दल? खरंच पुण्याची ट्रॅफिक समस्या सुटेल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण डेली पॅकेज टू पॅकेज आपण अपडेट देत आहोत. टोटल 12 पॅकेज आहेत आणि यातील 9 पॅकेजची कामं चालू आहे. आता 9 पॅकेज आहे की W1 असेल, W2 आहे, W3 आहे, W4 आणि W5 अशी पश्चिम भागामध्ये 5 पॅकेज आहेत. आणि पूर्व भागामध्ये E1 असेल, E2 असेल, E3 असेल, E4 असेल, असे 4 पॅकेजची कामं चालू आहेत. म्हणजे टोटल 9 पॅकेजची कामं चालू आहेत. पाचणी गावाच्या जवळ आहे बघा आपण. या ठिकाणी पण काम चालू आहे. आपण ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत पूर्ण माहिती पोचू शकेल. आपण प्रत्येक पॅकेज अपलोड केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला कळून येईल. आपण पूर्व भागामधील सर्व पॅकेज आपण टाकलेले आहेत, पाहून घ्या ती. त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की काम किती चालू झालेलं आहे. मित्रांनो, आपण पाचणी गावाच्या जवळ आहे आणि सध्या आपण सध्या पाहत आहोत ड्रोनच्या माध्यमातून जे फुटेज, जेणेकरून आपल्याला पूर्ण प्रकल्पाची आपल्याला W1 पॅकेजची पूर्ण माहिती मिळत आहे. आणि आपल्याला हे पाहू शकता, स्पष्टपणे दिसतं आहे की काम किती चालू झालेलं आहे, भराव किती झालेला आहे, किंवा डोंगराळ भाग किती पोखरलेला आहे, किंवा ह्या पॅकेजमध्ये म्हणजे जे मेगा इंजिनिअरिंगचं जे काम आहे खूपच चांगल्या प्रकारे झाल्याचं दिसत आहे. आणि येत्या 2 वर्षात ह्याचं काम पूर्ण होऊ शकतं. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले बाकीचे पण व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. पूर्व भागामधील संपूर्ण पॅकेज आपण अपलोड केलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह पूर्ण दिसून येईल काम किती झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि पूर्ण पुणे रिंग रोड जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आपण नक्कीच सर्व पूर्ण पॅकेजचे आपण अपडेट देणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. गुड बाय.